टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यात एक आठवडा मुसळधार पाऊस होता आणि 3 दिवस पूर संकट कायम होते। सध्या पूर ओसरला तरी मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतीचं झालेलं आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो हे भात शेतीचे बांध आहेत आणि यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले भात जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालेले आहे। कारण की 20-22 दिवस अगोदर हे भाताची पेरणी इथे करण्यात आली, रोवणा करण्यात आला। त्यानंतर या शेतीच्या बांधात सर्व बांधात भाताचे रोपटे दिसत आहेत, परंतु या नदीला शिवनी नदीला पूर आल्यामुळे जवळपास अनेक शेतशिवाराच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि पाणीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतीला मोठा फटका बसलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला आदेश दिलेला आहे की तत्काळ पंचनामे करण्यात यावे, परंतु अद्याप हे पंचनामे सुरू झालेले नाही आणि पूर आजच ओसरलेला आहे। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, चामोर्शी, कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी या भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पुराचा फटका बसलेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।